नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता दोशी, ज्ञानप्रबोधिनीची माजी विद्यार्थिनी आणि बालरोग तज्ञ। प्रबोधिनीच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या वतीने गेले 5 वर्ष आपण वेल्हे तालुक्यामध्ये बालारोग्य प्रकल्प राबवत आहोत। नवजात शिशूची तपासणी हा त्यामधला एक प्रमुख भाग आहे। आपल्या स्थानिक कार्यकर्त्या 0 ते 2 वयोगटातल्या मुलांच्या घरोघरी जाऊन तपासणी करतात, पण ह्या अशा तपासणीचा खरंच या मुलांच्या बौद्धिक क्षमतेवरती परिणाम होतो का हे बघण्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने आपण एक प्रकल्प हाती घेत आहोत। ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत हॉस्पिटलच्या स्मॉल स्टेप्स विभागाचे प्रमुख डॉक्टर सुनील गोडबोले यांच्या सहाय्याने आपण वेल्हे तालुक्यातल्या 2 ते 2.5 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांची मूळतःच बौद्धिक क्षमता किती आहे याची तपासणी करण्याचे ठरवले आहे। हा प्रकल्पाचा पहिला भाग आहे, जो साधारण 6 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि त्यात येणाऱ्या निष्कर्षांवरून आपण प्रकल्पाचा दुसरा भाग चालू करणार आहोत। बाळाची 2 वर्षात बौद्धिक चाचणी करायची हे ठरवले। त्यातून बाळाची खेळाद्वारे त्याची बुद्धीची क्षमता किती आहे हे पाहितले। त्यासाठी आपण वेल्ह्यातील जवळजवळ 30 गावातून जाऊन अशा बाळांचे फॉर्म भरले, 2 ते 2.5 वर्ष वयोगटातील, आणि प्रत्येक घरोघरी जाऊन या मुलाच्या आईला संमतीपत्र भरून माहिती देऊन त्यांचे फॉर्म भरले आणि ते मुलं आज कॅम्पसाठी करंजावणे कार्यालयात आलेले आहेत। मी वांगणी गावातून आले, माझा 2 वर्षाचा मुलगा आहे आणि इथं येऊन मला खूप छान वाटलं। अशी तपासणी मुलांची करायची असते हे पहिल्यांदाच कळलं इथं आल्यावर, आणि डॉक्टर पण खूप छान होते। म्हणजे मुलांना त्यांनी व्यवस्थित खेळ खेळायला दिले आणि ते व्यवस्थित खेळत होता सगळे। हे पाहून मला खूप आनंद झाला की माझा मुलगा म्हणजे सगळ्या गोष्टी असं आपण कधी निरीक्षणच करत नाही ना की मुलगा हे असं करतोय आपलं म्हणून। माझे नाव मयुरी मनोज भोसले, मी विंझर गावातून आली आहे। आम्हाला ही माहिती सगळी ज्ञानप्रबोधीच्या ताई आल्या होत्या आमच्या इथं, त्यांनी सांगितलेली आहे। तर अशा प्रकारची तपासणी होती, आम्ही पहिल्यांदाच पाहिलं आणि पहिल्यांदाच केली आहे। आता इथं जो प्रकल्प चालू आहे लहान मुलांच्या बौद्धिक चाचणीचं जे चालू केले आहे, आज ज्ञानप्रबोधनीचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी मला आवर्जून पाहण्याची उत्सुकता होती की डॉक्टर कशा प्रकारचे खेळ घेतात, काय करतात ते पाहण्याची मला मनापासून इच्छा झाली। म्हणून मी स्वतःहून सोपुरतेने ताईंना विचारलं होतं मी आले तर चालेल का। त्याच्यासाठी मी माझ्या सुपरवायझरांची पण परमिशन घेतली होती की मला जायचं पाहण्यासाठी, तर गेले तर चालेल का, त्यांची परमिशन मिळाली म्हणून मी आज डॉक्टर सुनील गोडबोले यांच्या डिपार्टमेंटमधनं मी इकडे आले होते आणि हा खूपच आमच्यासाठी सगळ्यांसाठीच एक खूप अतिशय छान अनुभव होता। या सगळ्या मुलांबरोबर खेळ खेळून त्यांचं वाढ कशी चालली आहे किंवा थोडं पालकांना छोट्या प्रमाणात मार्गदर्शन देण्याची जी संधी आम्हाला मिळाली आज, त्याच्यासाठी सर्वांचेच खूप मनापासून आभार। आजच्या 19 तपासणीच्या वेल्हे तालुक्यामध्ये अशी तपासणी पहिल्यांदाच झाली। मुलांची बुद्धिमत्ता क्षमता चाचणी ही आज तपासणी इथं एकूण 9 डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी इथं झालेली आहे। त्याच्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज खेळायला दिल्या होत्या। त्या खेळातून मुलांची किती क्षमता आहे काय असं डॉक्टरांनी चेक केलं। म्हणजे 2 रूम केले होते, त्या 2 रूममध्ये मुलांना वेगवेगळे खेळ ठेवले होते। नंतर काही डॉक्टर असे ठेवले होते त्यांच्यापाशी मुलं, एका मुलाला 30 मिनटं तरी लागत होते या तपासणीसाठी। पण आम्हाला वाटलं पालक येतात का नाही, पण नमस्ते, मी डॉक्टर सुनील गोडबोले, बालविकास तज्ञ, ज्ञानप्रबोधिनीचा माजी विद्यार्थी। आज 21 मार्च 2024 रोजी नांदगावच्या वेल्हे तालुक्यातील स्त्री शक्ती प्रबोधनाच्या अंतर्गत जो बालविकास कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत डॉक्टर प्राजक्ता दोशी मॅडम आणि कुलकर्णी मॅडम यांच्या आग्रहाच्या निमंत्रणाने आम्ही इथं लहान मुलांची वैकासिक चाचणी करण्यासाठी आलो आहे। आणि आमचा आजचा अनुभव खूपच आमच्यासाठी अनुभव देणारा होता। ती मुलं त्यांच्याबरोबरचे त्यांचे पालक आणि त्यांच्याबरोबर आपल्या इथल्या ज्या सगळ्या ज्या ट्रेन किंवा प्रशिक्षित ताया आहेत त्या सगळ्या तायांचं याच्यामधलं जे पूर्ण मदत होती, त्यांचं नियोजन होतं हे उत्कृष्ट होतं। माणसाची आयुर्मर्यादा वाढायला पाहिजे असेल तर शिशु वर्गापासून काम करायला पाहिजे। डॉक्टर प्राजक्ता वेल्ह्यात आल्या आणि गेले 5 वर्ष त्यांनी लहान मुलांच्या म्हणजे नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली आणि या मुलांमध्ये फरक पडला आहे असं लक्षात आलं। नक्की फरक कसा आणि काय पडला हे बघायचं ठरवलं आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या रिसर्च इन्स्टिट्यूटसोबत हा प्रकल्प चालू केला। आता आपल्याला कळेल की अशी काळजी घेतल्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यामध्ये नक्की काय फरक पडला आहे तो।